मला करता आपलं खुर्चीवर विराजमान व्हायचं आहे. आपल्या जालना जिल्ह्याचं संघर्षाची सावली आणि माणुसकीची माऊली सन्माननीय फकीराजी देशमुख यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. यानंतर जेच माझ्या पोटात तेच माझ्या ओठात, जे माझ्या पोटात तेच माझ्या ओठात माझ्या गुरु सन्माननीय विजय सोनवणे यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे. यानंतर आपल्या पत्रकार संघटनेचं गोड मधुर व्यक्तिमत्व सन्माननीय रवीजी देशपांडे यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी येतो ना. हा हा येतो या हा हा कोण बरोबर घेऊन चाललंच पाहिजे. आता जे कोणी पदाधिकारी होणार आहे ते आपल्यातले ते सगळे म्हणजे आपल्या जो पुढे पदावर काम करूनच आता ते पुढे जाते. थोडक्यात त्यांना आपण प्रमोशन देऊन टाकलं. त्याच्यामुळे त्यांना प्रमोशन दिल्यानंतर आपण सगळे त्यांच्या पाठीमागे आहेच. तुम्हाला कुठे काही अडचणी येणार तरी कारण तुम्ही याच्यातून आलेले आहे. तुम्हाला एक सगळी भारी कारण आजच्या परिस्थितीमध्ये आपली प्रिंट मीडियाची अवस्था आपल्यालाच मिळते. कधी कधी पत्रकार परिषदेत जावं तर आपल्याला लागते. आता म्हणजे सगळे आपले म्हणून सांगतो तू कोणा पुढे बघा काय करावं. तिथे जेव्हा जातो आम्ही जो सगळ्याला अनुभव आलेला आहे त्याच्यानं आपण आपली किंमत सगळ्यांना ठेवा आणि इथून पुढे सगळ्या संघटनेला व्यवस्थित काम करा. तुम्हाला सगळ्याला आमच्या शुभेच्छा आहेच. ज्येष्ठांना आम्हाला जी विनंती दिली आमच्या विनंतीवर यांच्या विनंतीवरून 2 शब्द बोलण्याचं जे दिलं त्याबद्दल संघटनेचे आभार धन्यवाद देता हूँ. हमारे जिला देश हमारे वरिष्ठ पत्रकारों का कि उन्होंने मुझे ताल्लुका सिखाने की संधि दी. और वैसे तो मेरा कार्यकाल 1 ही साल का था लेकिन उसको बढ़ाकर 2 साल किया. पिछले 10 मार्च को अपने अध्यक्ष और जो भी कार्यकारिणी थी ताल्लुका मराठी पत्रकार संघ उसका चुनाव जो था 10 मार्च 2024 को हुआ. लेकिन बताया पहले ऐसा गया था कि 1 साल के लिए कार्यकाल रहेगा, 1 साल के लिए बॉडी रहेगी, लेकिन उसको बढ़ा के 2 साल में कर दिया गया. इसलिए मैं सबका धन्यवाद देता हूँ. मैं बताना चाहूँगा कि मेरे कार्यकाल में मैंने कोई सही ऐसा काम नहीं किया जिससे मराठी पत्रकार संघ का नाम खराब. मैंने ना तो ताल्लुका अध्यक्ष बोल के मेरा परिचय दिया, कोई ऑफिस में भी मेरा काम रहता था तो मैं लोकमत समाचार पत्रकार बोल के मैं जाता. तो मैंने अपनी गरिमा को संभालते हुए और अपने पद का सही उपयोग किया और उसका कोई दुरुपयोग नहीं किया. और मेरे कार्यकाल में अगर हमारी संगठन से हमारी कार्यकारिणी से किसी को कोई शिकायत होंगी या फिर हमसे कोई चूक होगी तो हम सब हमारी कार्यकारिणी से और ताल्लुका कार्यकारिणी से भी सबसे मैं क्षमा मांगता हूँ. और इतना आज भोकरदनमध्ये पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणी निवडीसाठी तालुक्यातून आलेले सर्व पत्रकार माझे सहकारी मित्र घनश्याम नावते, इरफान भाई, विजय सोनवणे, रवी देशपांडे, महेश देशपांडे, नानासाहेब वानखेडे, बनकर साहेब, आपण वेळात वेळ काढून अधिकार आपली ही कार्यकारिणीची निवडणूक थोडी लांबली परंतु त्याच्यात 1 वर्षाच्या ऐवजी आपण इरफान भाई आणि त्यांच्या कार्यकारिणीला 2 वर्ष दिली. आमच्या अशी बैठक झाली शहरात 26 जानेवारी. तेव्हा आता नवीन कार्यकारिणी द्यायची आणि सर्वांना जे नवीन ज्यांना पदं मिळाली आपणच मोठेपणा करायचं किंवा ज्यांना संधी मिळाली आता त्यांना पदं द्यायची आणि नवीन लोकांना याच्यात पुढं कार्यकारिणी घ्यायचं. एक परंपरा गेल्या 25-30 वर्षापासून भोकरदन तालुका पत्रकार संघाची जिल्ह्यात सर्वात चांगला पत्रकार संघ जर कुठला असेल तर तो भोकरदन तालुका पत्रकार संघ. इथं निवडणुकीत कुठं वाद नाही, भानगडी नाही आणि बिनविरोधची काय परंपरा आपली चालू आहे. एखाद्या वेळेस काही ना आता पद मिळेल काही ना पुढच्या वेळेस मिळेल परंतु मागच्या वेळेस जे लोक पदाधिकारी होते कार्यकारिणीत होते त्यांच्या वेळी आता आपण नवीनला देणार आहे. तसंच शहरातले तसंच करणारे आम्ही आणि ग्रामीणमधून सुद्धा समजा पाहणार असेल, असणाबाद असेल, राहुल असेल, केदारगड असेल जे जुने होते त्यांच्या वेळी आता नवीन नाव कमी द्यायचं आणि ते नाव आपण फायनल करू. पण याच्यात असं नाही की बाबा यावेळेस यांना भेटलं आणि दुसऱ्या वेळेस मला नाही भेटलं तर पुढच्या वेळेस आपण दुसऱ्याचा विचार करू. त्याच्यामुळे कोणी नाराज होऊन जायचं काम नाही. आम्ही शहरातले सुद्धा असं ठरवलं की बाबा आता मागच्या वेळेस हे होते आता यावेळेस यांना संधी द्या, पुढच्या वेळेस याला म्हणजे त्याच्यामुळं काय होतं मिळून काम होतं. पत्रकारिता करत असताना बातमीतून स्पर्धा आवश्यक आहे पण एकमेकांचं द्वेष भावना नको आणि ते आपल्या याच्यात नाही भोकरदनमध्ये अशी मजा होईल एकमेकांच्या विरुद्ध होईल पण असं व्यक्तिगत
दुश्मनी किंवा हा याला बोलत नाही, हा याला बोलत नाही, आपल्या इथं हा प्रकार नाही. त्याच्यामुळं आपला पत्रकार संघाची जिल्ह्यात सगळ्यात चांगली छाप आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात सुद्धा आपण असंच काम करावं. आणि गेल्या मागची जी कार्यकारिणी पण त्यांनी सांगितलं की असं असेल, किमान पद मिळाल्यावर किमान काम होईल नाही होईल, पण त्या पदाची किंवा संघटनेची बदनामी होईल असं काम पुढं झालं नाही पाहिजे एवढी विनंती करतो. आणि येणाऱ्या जी कार्यकारिणी त्यांना माझ्या वतीनं जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं शुभेच्छा देतो. जिल्हा पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून माझी पण मुदत संपलेली आहे, मी राजीनामा दिलेला आहे. परंतु नवीन कार्यकारिणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आता मी आहे कर्मचारी, परंतु नवीन कार्यकारिणी होणार आहे. त्याच्यामुळं त्या ठिकाणी सुद्धा नवीन पदाधिकारी जातील. त्याच्यामुळं आता जे पदं भेटतील त्यांच्यासाठी शुभेच्छा. ज्यांना नाही भेटणार त्याला पुढच्या वेळेस आपण सहभागी त्या याच्यात पदं देण्याचा न्याय करू. एवढं बोलून माझे 2 शब्द सांगतो. उपस्थित ठिकाणी बाळशास्त्रीजी जांभेकर आणि राष्ट्रमाता यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी झालेलं आहे. बांधवांना आपलं नूतन कार्यकारिणी पत्रकार संघात ठिकाणी सांगताना हर्षाने आनंद होतोय. हा लोकशाहीचा 4था आधारस्तंभ लक्षात ठेवा. महिन्याला नका महिन्याला बोलू नका 8 दिवसाला बोलू 3 महिन्याला 6 महिन्याला कधीतरी एकत्र बोलवलं लागेल. काहीतरी कोणाच्या समस्या असो की असं गेट टुगेदर झाल्यासारखं कधीतरी असं वाटलं पाहिजे. पण ह्या एका निवडणुकीला तर त्याच निवडणुकीला मग पत्रकार संघ तेवढ्या पुरता मर्यादित न ठेवता आपण आदरणीय फकीरा शेटला आणि सोनवणे साहेबांना मी विनंती करतो की यावर्षी तरी आपण एक राज्यस्तरीय म्हणा किंवा विभागीय असो किंवा जिल्हास्तरीय एखादं शिबिर पत्रकारांचं आपण जिल्हास्तरीय जरी ठेवलं तर 1-2 दिवसाची कार्यशाळा म्हणा काय त्या निमित्ताने आपल्या भोकरदन तालुक्या पत्रकार संघाचं नाव जातं. आपल्यात एकमेकांमध्ये देवाणघेवाण होती, त्यात आपलाही थोडासा मान सन्मान वाटतो. तर माझी त्यांना एक विनंती राहील की जी नवीन येणारी बॉडी असेल ज्यांचं तुम्ही अध्यक्ष करणार आहे त्याच्या कार्यकाळात का होत नाही एखादं शिबिर राज्यस्तरीय म्हणा विभागीय म्हणा किंवा जिल्हास्तरीय एखादी कार्यशाळा 1 दिवसाची 2 दिवसाची ही यावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो. आणि ज्या पद्धतीने आणि उत्साहाचा हा दिवस आहे. जरा कोणी उठून दोन रे भविष्यात बाकी आलो समोर समोर बघा बांधव सन्माननीय रवी सर हे स्टार सुद्धा झालेलं आहे. आणि योगायोगाची गोष्ट अशी त्यांचं काम करून त्याच्या कामाचा हवा कापून त्यांना एका साठी सुद्धा